सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। सैनिकांच्या आक्रोशाचा विजय, अखेर सरपंचाने मागितली माफी। सैनिक फेडरेशन जिल्हा सांगली, तालुका मिरज, गाव करोली एम। सैनिकांचा सन्मान राखण्यासाठी सैनिक फेडरेशनचा निर्णायक लढा। तालुका मिरज येथील करोली एम गावामध्ये अत्यंत लाजिरवाणी व दुर्दैवी घटना घडली आहे। गावातील आरो पाण्याच्या टाकीत जंतू व आळ्या आढळल्याने गावात सुट्टीवर आलेल्या एका माजी सैनिकाने काही युवकांसमवेत प्लॉटची पाहणी करून ही बाब उघड केली। संबंधित व्हिडिओ गावात प्रसारित होताच गावचे सरपंच यांनी या माजी सैनिकाला फोनवर अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केले व धमकी दिली। या प्रकरणाचा निषेध म्हणून दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता गावातील सर्व माजी सैनिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत सरपंच तोंडी व लेखी माफी मागत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार सैनिक फेडरेशनने केला। या शांततामय आणि असंघटित आंदोलनाच्या परिणामी आज अखेर गावच्या सरपंचांनी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समोर लेखी माफीनामा सादर केला व संबंधित माजी सैनिकांच्या आईचे पाय धरून सार्वजनिक माफी मागितली। ही सैनिकांच्या एकतेची व सन्मानाची अभूतपूर्व विजय गाथा आहे। सैनिक फेडरेशन सदैव सैनिकांच्या पाठीशी उभे आहे आणि उभे राहील। या यशस्वी आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन पदाधिकाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे: डॉक्टर आनंदराव पवार जिल्हा संघटक, कृष्णा दिसले, अशोक गावंड, अशोक शिंदे, दत्तात्रय पाटील, गणपती जाधव, महादेव सूर्यवंशी, दिनकरराव पवार, मनोहर करमाळकर, नामदेव हुलबागे, पंडित पवार, संजय पाटील, प्रभाकर पाटील, संभाजी पाटील, वसंत साहेब विसापूर, महादेव पावल, डॉक्टर आनंदराव पवार जिल्हा संघटक, सैनिक फेडरेशन सांगली। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट।